नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपण मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग बनवले तुमच्यासाठी. तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा निघाले नवीन जर्नीवरती आणि आज आपण चाललोय लोणावळ्याला जो की 21 दर्शन करायला. आणि 21 डिसेंबर आहे तर आज रविवार आहे तर खूप गर्दी पण असणार आहे आणि खूप मजा येणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि पूर्ण बघा एंडपर्यंत. चॅनल जर नवीन असेल आपली सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर बोला एकविराई माते की जय. तर मित्रांनो इथे आपली इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेन 6:40ला निघणार आहे आणि आपल्यासोबत आपले दादा लोक आलेले आहेत. कुठे गेला हाय आता आधी हाय बिंदाला. तर आता आपण चाललोय लोणावळ्याला आणि आता आपण जाऊया नाश्ता वगैरे करून येऊया. तर ट्रेन आता थांबलेली आहे जो की 6:40ला निघणार. तर चला जाऊया आणि पुढची माहिती तुम्हाला पुढे देऊया. तर चला. तर मित्रांनो आता 6:15 होतात आहे आणि आता पुढे जाऊया आपण ट्रेनमध्ये बसूया. आणि आतून तुम्हाला ट्रेन तर बघितलीच नाही, एकदम खूप सुंदर ट्रेन आहे. चला जाऊया आणि तिकडे जाऊया. या डायरेक्ट ट्रॅव्हलिंग आता बघा ट्रॅव्हलिंगच्या नंतर भेटू. मित्रांनो आता ट्रेनला करूया टाटा बाय बाय. आणि आपण आता उतरलेलो आहे लोणावळा स्टेशन वरती. आता चाललोय नेक्स्ट डेस्टिनेशन वरती आपण चाललोय. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर पुढचं तुम्हाला पुढे माहिती देऊ. तर चला तर बॅक टू ब्लॉग गाईस. पाठीमागे तिथे लोणावळ्याचं नाव तुम्ही बघू शकता आणि आपण पोचलेलो आहे. आणि 2.5 तासानंतर प्रवास केल्यानंतर खूप कंटाळा आला आणि इथे विनीत हारपीट आता चाललोय. पुढच्या तुम्हाला माहिती देऊ आपण पुढे कशाने जाणार आहे ते. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि बोला एकविराई माते की जय. मित्रांनो ही आहे आपली टमटम. टमटमनी जाणार आहे. तर चला आतमध्ये बसूया. तर या टमटमने आपण जाणार. तर कंटिन्यू राहा, आपल्यासोबत बनून राहा. तर मित्रांनो फायनली आपण लोणावळ्याला पोहोचलेलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता पालखी चाललेली आहे तिथे. पुढे जाऊया पालखीला आपल्याला पण दाखवू. चला जाऊया फटाफट. मित्रांनो कुत्रा तर बघा, कुत्रा तर डेंजरच आलं. चला आता आपण जाऊया. चला आता आपण जाऊया पुढे पुढे. आणि समोर आहे डोंगर. तर चला चलो चलो. मित्रांनो आपण पहिली टाइम आलोय एकविऱ्याला आणि आपला हा वर्ष म्हणजे 2025 इतका चांगला गेला. गणपतीचं आगमन पण झालं, वणीला पण जाऊन आलो, तो पण ब्लॉग झाला, बेजोडीचा पण ब्लॉग झाला आणि एकविऱ्याचा पण आता ब्लॉग होतोय. आणि आता आता तुम्हाला एकविऱ्याच्या बद्दल सांगणार आहे कसं जायचं ते. हॅलो मित्रांनो, आपल्याला एकविराला जाण्यासाठी जवळचा स्टेशन आहे लोणावळा. त्यासाठी तुम्हाला सकाळी सकाळी यावं लागेल कारण इकडे खूप गर्दी असते आणि आता सॅटर्डे संडेचा टाइम आहे आणि थंडीचे दिवस आहे तर खूप लोक येतात.
दर्शनाला. तर आता आम्हाला पण खूप वेळ जाणार आहे दर्शन करायला, तर आपण करूच. तर त्यासाठी आपल्याला लोणावळ्याला यायला लागणार. मग त्यासाठी सकाळी सकाळची आहे ना 3 मेन ट्रेन आहे. पहिली आहे इंद्रायणी एक्सप्रेस, जी सुटते 5:40ला. नंतर आहे इंटरसिटी एक्सप्रेस, ती सुटते 6:40ला. आणि मग तिसरी ट्रेन आहे डेक्कन एक्सप्रेस, जी सुटते 7:15च्या दरम्यान काहीतरी सीएसटी वरनं. तर मग मी तर सजेस्ट करेन की तुम्ही पहिली ट्रेनच पकडून या, कारण कसं ही पहिली ट्रेन पोहोचते बरोबर 8 वाजता लोणावळ्याला. जेवढा लवकरात लवकर तुम्ही दर्शन करून घेणार तेवढंच तुम्हाला बरं होईल. अजून दुसरी काही गोष्टी एक्सप्लोर करायला तिकडे, कारण तिकडे एकविरा देवलाच्या बाजूला कार्ला केव्स पण आहे. ते बुद्धिस्ट टायमाचे खूप जुने केव्स आहे, ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. तर मग तिकडनं लोणावळ्यावरनं तुम्हाला खूप काही ऑप्शन्स आहे. आता आम्ही टमटमनी शेअरिंगने आले 30 रुपये देऊन पर पर्सन कार्ला फाट्याला. कार्ला फाट्यावरनं पण अजून 2 किलोमीटर आत आहे, म्हणजे 15-20 मिनिटं वॉकिंग आहे. समजा कोण ओल्ड लोक आले त्यासाठी पण तिकडे पण शेअरिंग उपलब्ध आहे कार्ला फाटाला. सोबतच आपल्याला लोणावळ्यावरनं लय सारे ऑप्शन्स आहेत. स्टेशनवरनं रिक्षा आहे, बस पण आहे. बहुतेक त्याचे पण टायमिंग काय माहित आहे. तर मी सजेस्ट करून की जर तुम्ही जास्ती लोक नाही तर रिक्षाच करा. तर डायरेक्ट मला पायथा मंदिरला थोडे, तर पायथा मंदिरवरनं किती हार्डली तुम्हाला हाफ एन आवरचं ट्रेकिंग असणार. नॉर्मल खेड आहे, तर तुम्ही वाटत्यांवरती दर्शन करू शकतात. हे जरा ऑप्शन्स आहे. आणि मुंबईपासून खूप जवळ आहे. 3 तासामध्ये 2-2.5 तासामध्ये आपण लोणावळ्याला पोहोचतो. लोणावळ्यावरनं पण 15-20 मिनिटं आहे रिक्षाने. म्हणजे पटकन तुम्ही 1 डे मध्ये आरामात येऊन जाऊन करू शकतात दर्शन. राहायचं तरी त्याच्यावर माहिती आहे कसं पोहोचायचं आणि दर्शन कसं करायचं. बाकीचं तुम्हाला आम्ही दाखवूच पुढचं. आईचं दर्शन अगर पॉसिबल असेल तर आम्ही बिल्डिंग मध्ये कॅप्चर करू. म्हणजे बाकीचं अजून तिकडचं क्राऊड पण दाखवा. संडे आहे म्हणजे तिकडे खूप सारे पालखी पण आले. आम्हाला एक पालखी दिसली मागे. पुढे जाऊन आम्हाला वरती डोंगरावर खूप गर्दी असेल, मला तर असं पाहत होतोय. म्हणजे मस्त तिकडे भेंजो असतात. मस्त ट्राय बघू तिकडे. जास्त दिवस असं वाटते वाईट येतं की नुसतं राहणार. तर तुम्ही स्ट्रेट येऊन राहा. तर खूप मजा येणार ब्लॉग मध्ये आणि आपल्यासोबत बनून राहा. तर मित्रांनो, तुम्हाला दादाने आपल्या माहिती दिली आहे कसं यायचं आणि कसं नाही. तर आता आपण चाललोय. तुम्हाला आता आपण डायरेक्ट भेटू पायथ्याजवळ. तर बोला आई माऊलीचा उद्या उद्या तर चला. तर मित्रांनो बघा इथे बँजो दिसलेला आपल्याला आणि इथे बघा. तर आता आपण पायथ्याजवळ पोहोचणारच आहे. आणि नाचता आपण. तर थोड्या वेळात पोचणारच आहे लगेच. तर जाऊया फटाफट. आलं देऊन समोरच आपल्या आणि तिथे वरती देऊन. तर चलो. त्या मित्रांनो देऊळ आलंय समोर. आणि ज्यांना जर चढायला वरती नाही होत तर ते पायथ्याखाली दर्शन करू शकतात. आणि गर्दीमध्ये जर त्यांना दर्शन नाही भेटत असणार ते खाली करू शकतात दर्शन. तर आपण जाऊया पाय पडूया आतमध्ये. तर बोला इथे आई मातीची. चला आतमध्ये. चप्पल काढू साईडला. तर मित्रांनो ही पायथ्याशी या पायथ्याशी आता चालू होते पायऱ्या. आणि पायऱ्या बघा खाली पाणी आहे ओल्लंय. खाली आपण दर्शन केला. आता वरती जाऊन दर्शन करू. चलो. पायरी बघा किती लांब आहे.
साईड बघा इथून स्लोप मध्ये आणि पोचणारच आपण लवकरच. तर तुम्हाला व्ह्यू नंतर दाखवतो. तो पहिलं शिड्या चढू, आता मी पण खाली पडू आणि तो व्ह्यू पण जायचा खाली. हे बघा. तर मित्रांनो आपण फायनली ओटी घेतलेली आहे आणि समोरच देऊळ आहे. तर गर्दी बघ, आज संडे पण आहे आणि गर्दी पण खूप आहे आणि ऊन पण खूप आहे. डोक्याच्या वरतीच ऊन आहे. तर तिकडे शेड आहे, ही अशी लाईन जाऊन पूर्ण ती फिरून अशी पाठच्या साईडला जाणार. आता परत असे फिरून मग आतला जाणार. तर बघूया आता किती वेळ लागतंय. 11 सव्वा 11 वाजतात आहे. तर जितका पण टाइम होणार ते आपण तुम्हाला सांगू. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. भेटूया डायरेक्ट आता मंदिरमध्ये गेल्यावरती. चला. अर्ध्या तासामध्ये आणि पाटील गर्दी बघू शकतात. अजून पण लोक येतात आहे आणि तिथे फॉरेनर लोक पण आले. फॉरेनर लोक आलेले ते मेनली पहिला ना केव एक्सप्लोर करते. ते झाले तिकडे केव मध्ये. तिकडे केवची एंट्री आहे. जी एंट्री प्राइस आपण बघितली नाही, नंतर बघू नाहीतर मग. आणि आता बघूया खूप टाइम लागतो. अर्धा तास झाला आपल्याला. तर आता डायरेक्ट मला आतमध्ये जाऊन भेटू. आता एवढीशी लाईन बाकी. आता आतमध्ये किती तिथं नाही माहिती. तुम्ही पण बघू शकता. आता बघूया आता किती टाइम लागतो. 12:30 अजून लागतो. तर आता आपण जाऊया खाली आणि आता जाऊया वगैरे आणि मग निघूया आपल्या घरी. खूप सुंदरचं दर्शन झालं आणि लाईन 1.5 तासात आपली फटाफट दर्शन झालं. तर चला जाऊया खाली आणि बोला एकविराई मातेची जय. तर मित्रांनो इकडनं शिड्या आहेत आणि ह्या लोकांना बघा त्या डोंगराच्या वरून चालले ते लोक. काय बोलायचं आता. आणि रस्ता असून पण त्या रस्त्याने जायचं. एवढा डेंजरस रस्ता येतो तरी पण चालू करून असं करू ना. आणि आपण विचार केला उतरता येईल गर्दी नाही. ते उतरता येईल गर्दी बघा. आणि व्ह्यू चेक करा. चुकीला माफी नाही. खाली उतरतोय 2 तास उतरायलाच लागलं वाटतं. तर तुम्हाला मधल्या रस्त्यात. चला मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप सुंदरसा ब्लॉग होता आणि खूप मजा आली. एकविराईचं दर्शन तर आरामात झालं आणि खूप चांगल्यापैकी झालं. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता. फक्त आता उतरता थोडीशी आपल्याला गर्दी भेटली कारण पब्लिक येणारी पण होती आणि जाणारी पण होती. तर एकच रस्ता पडतो ना, तर त्याच्यामुळे आपल्याला गर्दी भेटली थोडीशी. तर आता आपण चाललो आपल्या घरी आणि आपला ब्लॉग आपण इथे जॉईन करते. तर पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा, कमेंट करून ठेवा. कमेंटमध्ये लिहा एकविराई मातेची जय. आणि असे तुम्हाला येणारे ब्लॉग भेटत राहतील. सुंदर सुंदरसे ब्लॉग येतील. तर आता 25 तारखेला क्रिसमस आहे तर तो पण ब्लॉग तुम्हाला नक्की येणार आहे आपला काटरोडचा. तर तेव्हा भेटूया. आतापर्यंत टोटल बोलतो. आतापर्यंत बाय बाय टाटा. आपण चाललो आता घरी आपल्या. बोला एकविराई माते की जय.